विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. विश्वास ठेवा, ही जस्ट सुरुवात आहे. तिसरी शॉर्ट ट्रिक आहे म्हणूया आपण आणि जवळ-जवळ सगळेच प्रॉब्लेमसाठी आपल्याला शॉर्ट ट्रिक किंवा मेथड आपल्याला समजून घ्यायचे आहेत. काय बोललो मी? सगळ्याच ठिकाणी शॉर्ट ट्रिक ॲप्लिकेबल होणार नाहीयेत. तर तो प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह कसा करायचा हेही तुम्हाला कळायला पाहिजे. आता 3 प्रॉब्लेम तुमच्या समोर दिसतायत तुम्हाला. एकसारखे आहेत का बघा. पुस्तकातल्या एक्सरसाइज मधला 7वा, 8वा, 9वा प्रॉब्लेम आहे. 7वा, 8वा आणि 9वा प्रॉब्लेम आहे. बरं याचा ॲन्सर मी तुम्हाला सांगतो. पण थांबा ना, शॉर्टकट तयार करायचंय, शॉर्टकट तयार करायचंय. पण बघितलं का रे तुम्ही 99, 22, 10, आणि 2022 ला एक प्रश्न आलाय तो असा आहे. रूटमध्ये 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स आणि डीएक्स. ओके. बरं याच्यासाठी मी शॉर्टकट तयार करतो. बघा, शॉर्टकट तयार करण्यासाठी मी असं वापरतोय, वरती लिहितो मी a प्लस एक्स आणि खाली लिहितो मी a मायनस एक्स. ओके. ए म्हणजे आता द्या कुठला पण नंबर. कुठला नंबर देण्यात येईल? 9, 2, 10 किंवा 1 कुठलाही द्या. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू. या टाइपच्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की न्यूमरेटर मध्ये जे दिलंय ना, ते रूटच्या बाहेर आणायचं. ओके. मग मी काय करतोय, डिनॉमिनेटर मध्ये जो a मायनस एक्स आहे, त्याला मी a प्लस एक्स न मल्टिप्लाय करतो. अरे म्हणजे रॅशनलायझेशन करतो. वरती सुद्धा जे a प्लस एक्स आहे त्याला मी a प्लस एक्स न मल्टिप्लाय करणार ना दोन्ही ठिकाणी. ओके. आता मला उत्तर द्या. मला उत्तर द्या. तुमच्या लक्षात येतंय का बघा. a प्लस एक्स ला परत a प्लस एक्स नच मल्टिप्लाय केलं तर त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. ओके. आणि ते स्क्वेअर ला हे रूट कॅन्सल होणार. मग न्यूमरेटर मध्ये मला मिळणार a प्लस एक्स. न्यूमरेटर मध्ये मला काय मिळणार आहे सांगा बघू? a प्लस एक्स. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये मात्र रूट राहणार आणि a प्लस बी ला a मायनस बी. तुम्ही मला बी कुठे आहे? अरे फॉर्म्युला नाही का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तसं इथं मला मिळणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके. कळालं का इथपर्यंत? या टाइपमध्ये रॅशनल आपण हे करणार नाही आपण सीईटीला. बोर्डच्या वेळेस ठीक आहे. सीईटीला हे करायचं नाही. सीईटीला ना विथिन सेकंड तुम्हाला आन्सर मिळणार आहे. ओके. आता काय करूया? डिनॉमिनेटर सेपरेट करूया. बघा. ए मी पहिल्यांदा बाजूला घेतोय. 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि डीएक्स लिहितोय. म्हणजे काय केलं कळालं का बानो? या ए ला मी हा डिनॉमिनेटर देऊन टाकला. आता प्लस एक्स लिहितोय मी आणि इथं रूट लिहितोय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. ओके. अरे फॉर्म्युले आल्याशिवाय कुठला शॉर्टकट जमणार नाही. ओके. म्हणजे 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे. साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए. याचं प्रूफ अजून केलं नाही तुम्ही. मग तुम्ही आपली फिनिक्स बॅच तिथं जावा. आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड तर तुम्ही नक्कीच केलंय. तुमच्याकडे कदाचित आपला रँकर्स कोर्स सुद्धा असेल. पण त्याच ॲप्लिकेशनमध्ये स्टोअरमध्ये फिनिक्स बॅचमध्ये जावा. तिथं तुम्हाला हे सगळ्या शॉर्टकटचं प्रूफ पण मिळेल. बघितलं पाहिजे. नाहीतर YouTubeवर मोस्ट इम्पोर्टंट थेरम पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 बोर्ड चॉईस घेतलंय. ते व्हिडिओ तर बाळांनो बघा रे. त्याशिवाय शॉर्टकट अप्लाय सुद्धा करता येणार नाही. आता ह्याचं एवढंच उत्तर मिळालं मला. आता ह्याचं काय? सांगतो. मी काय करतोय बघा. मी बाहेर मायनस साइन दिलंय. ओके. आणि आत पण मायनस साइन दिली. हे काय चाललंय माझं समजावून सांगतो. डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह मला ऍडजस्ट करायचं आहे न्यूमरेटर मध्ये. ए स्क्वेअर कॉन्स्टंट जाऊ दे. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आहे मायनस 2x. म्हणून मी काय करतोय बघा, याला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड केलं. हे एक्स ऑलरेडी होतं. मग याचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट झालं. मग आता मी सांगतो बोर्डची एक्झाम नाहीये, सीईटी आहे. तेव्हा डायरेक्ट लिहितोय. समजून घ्या, लक्षात आणा. समजून घ्याच मी काय करतोय ते बघा. 1/रूट टी आणि 2 आणि dt असं लिहायचं नसतं इथं एक्स आणि टी. पण आपण सीईटीचा विचार करतोय बघा ना. त्याला टी पुट केलं. त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती dt मध्ये ऍडजस्ट झालं. आणि हा 2 फक्त इथं लिहिलाय मी. तर रूट टीचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट असतं. 1/रूट हे टीचं डेरिव्हेटिव्ह आहे. मग ह्याचं इंटिग्रेशन रूट टी येणार ना. म्हणजे मला मिळणार a इंटू साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए मायनस रूट मध्ये टी येणार. अरे टी म्हणजे कोण आहे तुमचा? ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. शॉर्टकट तयार आहे. शॉर्टकट तयार आहे. तुम्ही बघा इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आता बघा. तो शॉर्टकट आहे बाळांनो प्लीज. आणि हा इतक्या इझिली लक्षात राहण्यासारखा नाहीये शॉर्टकट. पण याच्या उत्तराचा याचा वापर करून आता मी पटकन देतोय. शॉर्टकट परत बघा. ए साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए. ए कोण आहे इथं? 9. पुढं कोण आहे? साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए कोण आहे? 9.
पुढे कोण आहे -81 मायनस एक्स स्क्वेअर. पुस्तकातली उत्तर चेक करू नका. हे जे 7वं 8वं 9वं आहे ना, याचा आन्सर नाही, याचा आन्सर पुस्तकात चुकलंय. चुकलंय. पुस्तकात भयंकर चुका आहेत लक्षात घ्या आन्सर्स मध्ये. हे आन्सर आपलं बरोबर आहे. चला ह्याचा आन्सर काय येईल सांगा बघू. ए कोण आहे तुमच्या इथं 2 म्हणजे काय ना 2 साइन इन्व्हर्स x/2 मायनस 4 मायनस एक्स स्क्वेअर सी. किती वेळ लागतोय? किती वेळ लागतोय? ॲडिशनल मेथड तर मला माहितीच आहे की ह्याचं बी आन्सर मला माहिती आहे. काय सांगा 10 साइन इन्व्हर्स x/2 रूट मध्ये 100 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. संपलं. मग आता सीड चाललेला प्रश्न बघूया आपण. अरे एच व्हॅल्यू 1 असताना मग 1 लिहायची गरजच नाही. साइन इन्व्हर्स एक्स फक्त येणार. अपॉन एच व्हॅल्यू 1 आहे. पुढे मायनस रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. ब्रह्मास्त्र पुस्तक काढा. 2022 चा 15वा क्वेश्चन आहे. 2022 चा 15वा क्वेश्चन हा आहे आणि आन्सर बघा विदिन सेकंड मिळणार आहे. विदिन सेकंड तुम्हाला आन्सर मिळणार. मग मला सांगा आता शॉर्टकट किती बेनिफिशियल आहेत की नाही? लगेच कळतं ना आपल्याला. पण वरती मायनस खाली प्लस असल्यावर काय बोला आता? आता बोला. शॉर्टकटची हीच गंमत आहे. वरती प्लस खालती मायनस असल्यावर ठीक आहे आपण केला शॉर्टकट. पण उलटा असल्यावर शॉर्टकट असा येणार आहे. एच येणार आहे. साइन इन्व्हर्स एक्स बाय एच येणार आहे. पण प्लस येणार आहे. प्लस. प्लस येणार हो डीएक्स नाही. प्लस सी आम्ही करून बघितलंय तेव्हा हा पण शॉर्टकट लक्षात घ्या. मग आता मला सांगा किती शॉर्टकट झाले आपले? किती शॉर्टकट झाले? मला उत्तर हवंय किती शॉर्टकट झाले? तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली आपण सुरुवात जी केली होती शॉर्टकटला, तर एक शॉर्टकटला मी नंबरच दिला नव्हता लक्षात घ्या. मग तो शॉर्टकट पण मला घ्यायचंच आहे. 1 एक्स रूट मध्ये एक्स रेस टू एन प्लस 1 डीएक्स याचा आन्सर सांगा. पुन्हा 7 रेस टू 7 रेस टू 7 रेस टू एक्स 7 रेस टू 7 7 रेस टू एक्स डीएक्स याचा आन्सर सांगा. ओके. पण नेक्स्ट मला क्वाड्रॅटिकचे शॉर्टकट द्यायचे आहेत. 1 ए प्लस बी साइन एक्सचे शॉर्टकट द्यायचे आहेत. कॉस एक्सचे शॉर्टकट द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो टिपिकल क्वेश्चन्स आहेत. टिपिकल आणि शॉर्टकट बरोबर आपल्याला टाइप्स पण घ्यायचे आहेत. हो. मग टाइप आणि शॉर्टकट जमलं, तर डेफिनाइट इंटिग्रेशन सुद्धा जमणार आहे आपल्याला. नक्कीच, नक्कीच. मला हा शॉर्टकट पण तुम्हाला द्यायचा आहे. ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स पुस्तकात दिलाय विथ प्रिंटिंग मिस्टेक. विथ प्रिंटिंग मिस्टेक दिलाय शॉर्टकट पुस्तकात. सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा असा प्रश्न आहे बाळांनो. मग आता मला सांगा किती छान आहे ना अभ्यास. किती छान चालतोय ना सीईटीचा अभ्यास. मग सर हे वर्षाच्या सुरुवातीला का दिलं नाही शॉर्टकट? अरे एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो पुस्तकातला आहे. 1/5 प्लस 4 साइन एक्स आणि डीएक्स हे सॉल्व्ह करायचं आहे. शॉर्टकटनं मी या पटाकदिशी सॉल्व्ह करू शकतोय. पण सुरुवातीला शॉर्टकट मुलांना जर दिले, तर ते बोर्डचा अभ्यासच करणार नाहीत. बऱ्यापैकी जेईच्या प्रिपरेशन करणाऱ्या मुलांचा तोच प्रॉब्लेम होतोय. शॉर्टकट वापरून पटकन सॉल्व्ह करतायत. पण बोर्डला काय करणार? तुम्ही ऑलराउंडर व्हायला पाहिजे. बोर्डला tan x/2 ला टी पुट करा. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. मग dx व्हॅल्यू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर येईल. मग sin x व्हॅल्यू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आलं का लक्षात? आणि आपलं एक राहिलं पार्शल फ्रॅक्शनचं टाइप 1 मध्ये आपण कव्हर केलंय. मग हे सगळं आपण कव्हर केलंय, करतोय आपण. सगळं छान चाललंय. फक्त तुम्ही तणाव घेऊ नका. सगळं छान आहे. सगळं छान आहे. स्कोर सुद्धा चांगला होणार आहे. यावर्षी 2 अटेम्प्ट आहेत. नाही बाळांनो, एकच अटेम्प्ट आहे बाळांनो. 1च एप्रिलचा अटेम्प्ट आहे. दुसऱ्या अटेम्प्टच्या भरवशावर राहिला तर अवघड होईल. शॉकिंग! माझ्याकडे ना ग्रामीण भागातल्या 2 मुली आल्या होत्या. ओके. त्यांच्या क्लासमध्ये सरांनी प्लॅन जो केलाय तो भयंकर चुकलाय सरांचा प्लॅन. सरांचा प्लॅन काय बघा. सरांनी असा प्लॅन केलाय, की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण एक 70-80% पोर्शन कंप्लीट करूया. उरलेला पोर्शन आपण सेकंड अटेम्प्टमध्ये कंप्लीट करूया. पहिला अटेम्प्ट आपण असाच देऊया. सेकंड मात्र बेस्ट देऊया. दरवर्षी 40-45च दिवस असतात सीईटीला. दरवर्षी मुलं करत होती. यावर्षी मे मध्ये तुम्हाला नशिबाने एक्स्ट्रा अटेम्प्ट मिळालाय. म्हणून निवांत राहून चालेल का? किंवा अशी स्ट्रॅटेजी चालेल का? नाही. मला ना सांगायचंय तुम्हाला सुद्धा, तुम्ही जर अशी स्ट्रॅटेजी केली असेल ना, की आता 70 नंतर 30% कंप्लीट करूया. आता काही सगळं होणारच नाही. जेवढं होईल तेवढं बऱ्यापैकी चांगलं करूया. नाही. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न तुमचे आत्ता लावायचे लक्षात घ्या. ओके. मग हे सगळं कंप्लीट केल्यानंतर अगोदरचे शॉर्टकट जर राहिले असतील कंप्लीट करा. ओके. आणि रोज मी तुम्हाला वायवाचे लेक्चर्स प्रोव्हाईड केलेत. वायवा सीरीज ही केमिस्ट्रीमध्ये आपली जी सीरीज आहे, त्यात जवळ-जवळ 21 लेक्चर्स अपलोड झालेत. ते सुद्धा बघा. केमिस्ट्री हातातले मार्क आहेत. केमिस्ट्री आपल्याला इतरांपेक्षा खूप पुढे नेणार आहे. मॅथ्समध्ये पण चांगले मार्क पाडायचे आहेत. मग एवढं केल्यानंतर चांगलं पर्सेंटाइल येणारच आहे, आणायचं आहे. ऑल द बेस्ट.